ओम सिद्धनाथाय नमः. गुरु महाराज का आदेश. मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर. आजचा विषय मुलं व मुली विवाहासाठी तयार होत नाहीत. पालकांची फार मोठी समस्या आहे. आई-वडिलांची फार मोठी समस्या आहे आजकाल, की आमची मुलं व मुली विवाहासाठी तयार होत नाहीत. ही का होते अशी समस्या? का होते हे प्रश्न तयार? हे सर्व आपण जाणून घेऊ. त्यानंतर मी तुम्हाला उपाय निश्चित सांगणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल. चला तर जाणून घेऊ आजचा विषय. भरपूर वेळेला मुलं व मुली फार व्यवस्थित करिअर करतात, सेटल होतात आणि काही वेळेस आधी म्हणतात आम्हाला विवाह करायचा आहे आणि अचानक काही दिवसांनी म्हणतात आम्हाला विवाहच करायचा नाही. आता माझी इच्छा नाही, माझा मूड नाही आणि मला लग्न करायचं नाही. आई-वडिलांचं टेन्शन वाढतं. काय करावं हा प्रश्न पडतो. ज्योतिषकाराकडे कुंडल्या घेऊन जातात. गुरुजींकडे कुंडल्या घेऊन जातात. गुरुजी उपाय सांगतात. पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे. त्याच्यानंतर पूजा करायला लावतात. तरीही पण आपल्याला रिझल्ट लागत नाहीत आणि ही समस्येचा आपल्याला उत्तर मिळत नाही. त्यामध्ये लोकं भरपूर परेशान होतात. त्याच लोकांसाठी आज खास माझा विषय आहे. तुम्ही शांत चित्ताने व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे तुम्हाला तुमचेच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची समस्या ही का तयार होते? मुलं व मुली विवाहासाठी आधी तयार असतात, नंतर तयारच होत नाहीत. भरपूर वेळेला असं असतं, कुठल्यातरी मुलाचं प्रेम मुलीवर असतं, मुलीचं प्रेम मुलावर असतं. आपण त्यांना नाकारतो, त्यांचं मन नाराज होतं आणि मन नाराज झाल्याच्या नंतर त्यांचं लग्न करायची इच्छाच तयार होत नाही. इच्छा मरून जाते. नाही माझं त्या मुलीवर प्रेम होतं. मग आता आपण म्हणतो, "नाही त्या मुलीचं लग्न झालं, आता तू दुसरीकडे बघ." नाही म्हणतात, करायचंच नाही. असे प्रश्न इतके भीषण आणि गंभीर आहेत, की त्याच्यामध्ये लेकरांचं आयुष्याचं वाटोळ आहे. चला तर जाणून घेऊ हे आधी कुठल्या ग्रहांमुळे तयार होतं. ज्योतिषशास्त्रामध्ये ह्याला कितीपत योग्यता आहे हे आपण जाणून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं की जन्मकुंडली ही प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान आहे. पण प्रामुख्याने मुलाच्या सप्तम स्थान आणि पंचम स्थान हे बघावं हे शास्त्रार्थ सांगितलेलं आहे आणि मुलीच्या जन्मकुंडलीमध्ये सप्तम आणि नवम म्हणजे भाग्यस्थान बघावं विवाहासाठी. तर मुलांच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थान म्हणजे पाचवं स्थान जर कुठेतरी बिघडलेलं असेल, शनी ग्रह, केतू ग्रह किंवा राहू ग्रह किंवा इतर अन्य ग्रह तिथं जर अनिष्ट फळ निर्माण होत असतील, तरीही विवाहाची इच्छा तयार होत नाही. सप्तम स्थानामध्ये हाच योग जर तयार झाला असेल, विषचांडाळ योग तयार झाला असेल, ग्रहण योग तयार झाला असेल, ते ग्रह दुर्बल असतील, बलवान नसतील, बलहीन असतील, तरीही सुद्धा विवाहाची अडचण तयार होते. कुंडलीमध्ये सप्तम स्थान आणि पंचम स्थानामध्ये जर शापित योग तयार होत असेल, शापित योग म्हणजे राहूसोबत शनी पडणे, शनीसोबत चंद्र पडणे, केतूसोबत शनी पडणे, असे अनेक प्रकारचे योग तयार होतात. त्यामुळे सुद्धा विवाहाची अडचण निर्माण होते. विशेषतः मुलांच्या कुंडलीमध्ये केतू, शुक्र आणि शनी शापित योगात अडकतात, ते सापडतात, तरी पण विवाह व्हायची अडचण निर्माण होते. सप्तम स्थानामध्ये तो योग झाला, तरीही पण विवाहाची अडचण होते, इच्छा होत नाही विवाहाची. त्याचं कारण असं आहे, थोडक्यामध्ये सांगतो, शनी ग्रह नपुंसक आहे, तो विवाहाच्या थोडं विरुद्ध वागतो. त्यानंतर केतू ग्रह संन्यास वृत्ती निर्माण करणारा ग्रह आहे. संन्यास वृत्ती निर्माण करणारा म्हणजे वैराग्य प्राप्त करणारा ग्रह आहे. त्याच्यामुळं भरपूर वेळेला केतूसोबत शुभ ग्रह पंचमात किंवा सप्तमात जर अडकले असतील, तरीही विवाहाची इच्छा होत नाही. आता मुलींच्या पत्रिकेमध्ये बघूया. सप्तम स्थानामध्ये हा जर योग तयार होत असेल, शनी, चंद्र, गुरु असे ग्रह केतूसोबत किंवा राहूसोबत पडले असतील, तरीही मुलींची इच्छा होत नाही. बरं इच्छा जरी झाली, तर त्यांना मनासारखा मुलगा प्राप्त होत नाही. मग त्यांची मनासारखा वर आपल्याला प्राप्त झाला नाही म्हणून तरी सुद्धा त्यांची इच्छा निघून जाते आणि विवाह करावा वाटत नाही. मुलींमध्ये हे पर्सेंटेज थोडं कमी आहे, मुलांमध्ये जास्त आहे. मग भाग्यस्थानामध्ये सुद्धा केतू, शनी, चंद्र असे ग्रह जर एकत्र असतील तरीही विवाहाची इच्छा होत नाही. झाली तरी ती जास्त वेळ टिकत नाही.
वैराग्य प्राप्त लवकर मुलीला होतं, कारण की ह्या ग्रहांचा दोष तिथं निर्माण झाला असेल. हे मी नुसतं ढोबळमानाने सांगितलेलं आहे. आपल्या कुंडलीमध्ये मूळ काय ग्रहांची दिशा आहे, ती बघितल्यावरच समजेल. सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो विषय आहे, घरगुती उपाय करण्यासारखा विषय नाही हा. हे लक्षात असू द्या, की मी तुम्हाला प्रत्येकाला वारंवार घरगुती उपाय देतो. घरगुती उपाय करतात, लोकांना रिझल्ट लागतात. पण आजचा जो विषय आहे, हा घरगुती उपाय करणारा नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी तुम्हाला जर तुम्हाला ही समस्या असेल, तर तुम्हाला आम्हाला पत्रिका दाखवावी लागेल. WhatsAppवर तुम्ही आम्हाला पत्रिका दाखवू शकता. ऑनलाईन मार्गदर्शन आमच्याकडनं तुम्हाला व्यवस्थित होईल. त्यामध्ये तुमचे प्रश्न काय आहेत ह्याचं सुद्धा तुम्हाला समर्पक उत्तर दिलं जाईल आणि योग्य तुम्हाला उपाय सांगितला जाईल. तो योग्य उपाय आम्ही तुम्हाला करून पण देऊ किंवा तुम्हाला सांगू. तुमच्या गुरुजींकडनं तुम्ही उपाय केला तरी चालेल, आमच्याकडनं उपाय तरी केला तरी चालेल. पण बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं, की ज्यावेळेस कर्णीबाधा, तंत्रबाधा, बहिर्बाधा असे प्रकार झाल्यावर सुद्धा मुलांचे विवाह व मुलींचे विवाह करायची इच्छा तयार होत नाही. मग तशा पत्रिकेवरनं सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. हे पण आम्ही तुम्हाला सांगू, की तुमच्या मुलाचे योग कर्णीबाधेमुळे बांधलेले आहेत. मुलीचे योग कर्णीबाधेमुळे बांधलेले आहेत. त्याच्यावर आम्ही तुम्हाला समर्पक उत्तर देऊ. उपाय सुद्धा देऊ आणि व्यवस्थित उपाय देऊ, की जेणेकरून तुम्हाला त्याचा रिझल्ट लागला पाहिजे. यामध्ये अजून एक छोटी समस्या अशी असते, की विवाह होतो, पण विवाह झाल्याच्या नंतर दोघाही पती-पत्नींना सोबत राहावं वाटत नाही. घटस्फोटही घेत नाहीत, पण आम्हाला सोबत राहायचं नाही, आम्ही दोघं जण लांब राहू, पण आम्हाला सोबत राहायचं नाही, अशी सुद्धा समस्या येते. अशा समस्येचं सुद्धा आम्ही उत्तर तुम्हाला देऊ. तुम्ही आम्हाला अवश्य पत्रिका दाखवा, त्याच्यावर मार्गदर्शन करू. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.